ने जो है गोपाल राव तंत्रपाले देहू रोड में पूर्व नगर सेवक अपने आप को बहुत बड़ा नगर सेवक बोलता है। उसमें झूठा अट्रॉसिटी का केस मेरे ऊपर, मेरी बेटी प्रेग्नेंट बेटी के ऊपर, मेरे जवाई के ऊपर झूठा केस उसने दाखिल किया। उसमें 1 साल इंक्वायरी की एसीपी साहब ने, देहू रोड के एसीपी साहब ने 1 साल तक इंक्वायरी करने के बाद ये उनको रिजल्ट मिला है कि तंत्रपाले ने केस खोटा दाखिल किया है। उसकी कॉपी मैंने कोर्ट से ली है और उसमें एसीपी साहब ने न्यायालय को रिक्वेस्ट किया है कि उसने खोटा केस दाखिल किया है मिस्टर अग्रवाल के ऊपर, तो उसके ऊपर उल्टा केस दाखिल करने का उन्होंने अनुमति माननीय न्यायालय से मांगी है। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. एक समाजकंटक गोपाळ तंत्रपाळे या माणसानी यांच्यावरती खोटी अट्रॉसिटी दाखल केलेली आहे। खोटी अट्रॉसिटीचा विषय असा आहे की यांनी एका भेगडे या नावाच्या माणसाकडनं जागा गहाण ठेवून पैसे घेतले होते। त्या भेगडेंनी यांना जागा गहाण खत करण्याऐवजी त्यांचं खरेदी खत करून घेतलं, यांना फसवून, आणि बँकेचं लोन केलं आणि यांना त्याच्यातले पैसे 25,000 लाख रुपये दिले। आणि यांची जी मुदत होती की 3 महिन्यात मी पैसे परत देईन, हे पैसे परत द्यायला गेले तर यांना कळालं की अरे माझी फसवणूक झालेली आहे। तो माणूस टाळायला लागला यांचं हे करायला, ॲग्रीमेंट कॅन्सल करायला। मग यांना कळलं की ह्या माणूस मला फसवतो। यांनी जर तपास केला असता कळलं की ह्या माणसाने मला फसवलेलं आहे आणि माझी प्रॉपर्टी आता माझी जाणार आहे म्हणून हे इकडं तिकडं पळायला लागले। कोर्टात गेले, यांनी कोर्टात दावा दाखल केला। कोर्टात दावा दाखल केल्यामुळे ते प्रकरण थांबलं। तर भेगडे या माणसानी अजून कुठल्या एक मुनवर कुरेशी नावाच्या माणसाला ती प्रॉपर्टी बाहेरच्या बाहेर विकली असताना ते तरी देखील ह्यांची प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात काही मिळत नसताना बघितलं, त्यांना असं कळलं की प्रॉपर्टी आपल्या ताब्यात मिळत नाही। मग त्यांनी गोपाळ तंत्रपाळे या माणसाला, जो बहुजन समाजाचं काम करतो, कुठल्या एका पक्षाचा तो अध्यक्ष आहे, तर त्यांनी मधी घातली व त्या माणसांनी सुपारी घेतली, माझ्या आज्ञेने सुपारी घेतली की ईश्वर अग्रवालवरती खोटी अट्रॉसिटी दाखल करतो, मग तो तुमचं मॅटर सेटल करेल। पण त्यांनी जी खोटी अट्रॉसिटी दाखल केली तर त्या अट्रॉसिटी दाखल केल्यानंतर अग्रवाल साहेब यांना इतका त्रास झाला, गेली 7-8 महिने वर्षभर इतका त्रास झाला, कोर्टाला जाणं, जामीन घेणं, पोलिसांशी हे करणं, सारखं समज घेणं, एवढा त्रास झाला। पण अग्रवाल साहेब हे खरे असल्यामुळं त्यांनी जी अट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये जे पुरावे सादर केले होते ते सर्व पुरावे खोटे ठरले आणि त्या तंत्रपाळेंनी यांच्या जावयावर और मुलीवर हे देखील त्या गुन्ह्यात सामील आहेत असं दाखवलं। पण पोलीस स्टेशनच्या आवारात झालेल्या गुन्ह्यामध्ये जेव्हा तपास केला असता त्यावेळेस त्यांची मुलगी बी तिथं नव्हती, जावई बी तिथं नव्हता, तो तिच्या कामावर होता। पोलिसांनी अत्यंत चांगल्या प्रकारे तपास केला। तपास केल्यानंतर पोलिसांना निष्पन्न झालं की असा काय प्रकार घडलाच नाही। मग पोलिसांनी देहू रोड पोलीस स्टेशन, एसीपी साहेब, गंडवट साहेब, मी त्यांचं बी अभिनंदन करतो की त्या देहू रोड पोलीस स्टेशननी एक चांगल्या प्रकारे तपास करून हा जो रिपोर्ट दिलेला आहे, या रिपोर्टमध्ये त्यांनी कमीत कमी 26 साक्षीदार तपासले आहेत आणि 26 साक्षीदार तपासून 26च्या 26 साक्षीदारांच्या एकच आलं की हा असा काही प्रकार घडलेला नाही। आणि त्यांनी फक्त त्या माणसाकडनं सुपारी घेऊन अग्रवाल यांना टॉर्चर करून यांच्याकडनं कसे पैसे मिळवता येतील असं त्यांनी एकंदर कट रचला होता। पण जे खरे आहे ते खरेच आहे। त्यांना पोलिसांनी असा रिपोर्ट दिलेला आहे की हा गुन्हा खोटा आहे, तर ते त्यांना सांगितलं तुम्हाला काय करायचं ते करू शकता। इथं बोलून मी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। नमस्ते, जय भीम। मैं ईश्वर किशन लाल अग्रवाल देहू रोड बाज़ार में रहता हूँ। मेरा बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के लिए काम करता हूँ मैं। इस बीच मुझे कोरोना पीरियड में फाइनेंस का प्रॉब्लम था। मैंने अपना घर रख के 25 लाख स्वप्निल भेगड़े को मैंने मॉर्गेज किया था, तो उन्होंने मुझे 20 लाख ही दिया था और उन्होंने ख़रीदी खत करके ले लिया। ख़रीदी खत करके लेने के बाद ताबा मेरे पास था। ताबा रहने के बाद में स्वप्निल भेगड़े को मैं पैसे देने गया था, उन्होंने नहीं लिया। नहीं लेने के बाद फिर मैं कोर्ट में गया। कोर्ट में जाने के बाद कोर्ट में केस चलते हुए उसने किसी और को सेल किया वो। फिर जब उसको लगा कि ये सब नहीं हो रहा है, अग्रवाल ताबा नहीं देगा, तो उसने जो है गोपाल राव तंत्रपाले देहू रोड में पूर्व नगर सेवक अपने आप को बहुत बड़ा
नगर सेवक बोलता है, उसमें झूठा अट्रॉसिटी का केस मेरे ऊपर, मेरी बेटी प्रेग्नेंट बेटी के ऊपर, मेरे जवाई के ऊपर झूठा केस उसने दाखिल किया। उसमें 1 साल इंक्वायरी की एसीपी साहब ने, देव रोड के एसीपी साहब ने 1 साल तक इंक्वायरी करने के बाद ये उनको रिजल्ट मिला है कि तंत्रपाले ने केस खोटा दाखिल किया है। उसकी कॉपी मैंने कोर्ट से ली है और उसमें एसीपी साहब ने न्यायालय को रिक्वेस्ट किया है कि उसने खोटा केस दाखिल किया है मिस्टर अग्रवाल के ऊपर, तो उसके ऊपर उल्टा केस दाखिल करने का उन्होंने अनुमति माननीय न्यायालय से मांगी है। धन्यवाद।